आज आपण मार्केटचा कोणताही मसाला किंवा फरसाण, नमकीन न वापरता सिक्रेट मसाला वापरून मार्केटसारखं भडंग कसं बनवायचं ते बघणार आहोत. नमस्कार, मी रिया द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त, मजेत आणि आनंदी असाल. सध्याला उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलांना पण सुट्ट्या आहेत. मुलांचं सारखं काही ना काही खायला मागतातच. तर आज मी तुमच्यासोबत अगदी इन्स्टंट भडंग कसं बनवायचं ते दाखवणार आहे. आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवणार आहोत. कसलंही मार्केटचा मसाला किंवा फरसाण, नमकीन काही न वापरता बनवणार आहोत. मग चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं मी गॅस ऑन करून कढईमध्ये 5 ते 6 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1 वाटी शेंगदाणे ॲड करते. शेंगदाणे छान पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे. अगदी लो टू मिडियम फ्लेमला. शेंगदाणे तळायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. अगदी 2.5 ते 3 मिनिटात लो टू मिडियम फ्लेमला तळून होतात. बघू शकतात शेंगदाण्यांमधले जे बबल्स आहेत ते कमी व्हायला लागलेले आहेत. शेंगदाणे छान पद्धतीने तळून झालेले आहेत. आता आपण शेंगदाण्यांना काढून घेऊया. मी जवळपास अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवते. तर अर्धा किलो प्रमाणामध्ये जे साहित्य लागणार आहे मी तेच दाखवते. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही साहित्याची क्वांटिटी वाढवू शकतात आणि कमी बनवायचं असेल तर त्यापेक्षा साहित्य कमी करू शकतात. शेंगदाणे छान पद्धतीने तळून काढून झालेले आहेत. इथं मी 10 ते 12 काजू घेते. काजू छान तळून घ्यायचे. मी इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तेल थोडं जास्त गरम झालेलं होतं आणि काजू आणि बदाम तळायला फारसा टाईम लागत नाही. तेलचं टेम्परेचर आधीच आहे म्हणून मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली. आता आपल्याला परत गॅसची फ्लेम ऑन करून छान पद्धतीने मिनिटभर काजू आणि बदामांना छान तळून घ्यायचे. बघू शकतात हलका कलर चेंज झालेला आहे आणि नॉर्मल फुगलेले पण आहेत. बघू शकतात. आता आपल्याला काजू आणि बदामांना पण काढून घ्यायचं आहे. बघू शकतात मी जराही करपू वगैरे दिलेले नाही आहेत. या पद्धतीने तळून घ्यायचं आहे. आता इथे मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यांना पण मी हलकं ठेसून घेतलेलं आहे. म्हणजे नॉर्मल आतपर्यंत तळले जातील इतपत. आता लसूणला पण छान पद्धतीने तळून घ्यायचे. भरपूर जण लसूण तळताना मिस्टेक करतात की लसूण अर्धावट तळून घेतात आणि नंतर ते भडंग नरम पडतं. तर लसूण तळताना खास काळजी ठेवायची की लसूण अगदी कुरकुरीत होतं तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथं मी 15 ते 20 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता होता, मी त्याचा वापर करते. तुमच्याकडे फ्रेश असेल तर अतिउत्तम, त्याच्याने अजून छान टेस्ट येईल. कढीपत्त्याला तळायला टाईम लागत नाही. अगदी 15 ते 20 सेकंदात कढीपत्ता तळला जातो. इथं मी कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे. आता आपण त्याच तेलमध्ये इथं मी 2 चमचा लाल तिखट ॲड करते. हे काश्मीरी लाल तिखट आहे. कलरसाठी वापर करते मी. अगदी तुम्ही घरगुती लाल तिखट वापरलं तरी चालेल. आपण जे सुरुवातीला 6 चमचा तेल घेतलेलं होतं मी त्याच्यामध्ये सर्व पूर्ण भडंग बनवणार आहे. मी जराही वरून तेलाचा वापर करणार नाही आहे. तेलामध्ये तिखट छान पद्धतीने परतवून घ्यायचं आहे. आता मी सर्व मुरमुरे वरून ॲड करून घेते. मुरमुऱ्यांना पण छान पद्धतीने शेकून घ्यायचं आहे. अगदी पूर्ण छान तेलाचं आणि मसाल्याचं कोटिंग होईल इतपत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमला छान तळून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने. याच्याने कलर पण छान येतो आणि मुरमुरे खूप क्रिस्पी बनतात आणि खायला पण अगदी वेगळा टेस्ट येतो. भरपूर जण बनवताना मुरमुरे शेकत नाही किंवा असंच वरून फोडणी देऊन देतात लाल तिखटची. त्याच्याने एवढं पाहिजे तसा कलर येत नाही. तर यासाठी ही प्रोसिजर करणं फार गरजेचं आणि याच्याने टेस्ट खूप छान येतो. आता आपण याच्यात सिक्रेट मसाला बनवून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचा डाळवं, 1 चमचा साखर, पाव चमचा नमक आणि 1 चमचा चाट मसाला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आपला भडंगचा मसाला बनून तयार झालेला आहे. बघू शकतात. आता आपण जे आपले मुरमुरे पण छान पद्धतीने गार झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये जो आपण सिक्रेट मसाला केला भडंगचा तो ॲड करून घ्यायचा आहे. आपल्याला 2 चमचा ॲड करायचा आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला आपण जराही याच्यामध्ये नमकचा वापर केलेला नाही म्हणून मी इथं 2 ते 2.5 चमचा वापर करते. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात. खरं भडंग बनवायला मसाला चांगला राहिला की खूप छान टेस्ट येतो आणि अगदी कोटिंग पण छान होते आणि मार्केटपेक्षाही छान टेस्ट येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भडंगचा मसाला खूप चांगला पाहिजे. इथं चटपटीत, खट्टा, मिठा सर्व फ्लेवर आलेला आहे. आपण याच्यामध्ये चाट मसाला, साखर, अगदी डाळ वापरलेला आहे. याच्याने खूप छान मुरमुऱ्यांना बाइंडिंग पण येते.
आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जे आपण तळलं होतं शेंगदाणे, काजू, बदाम, लसूण आणि कढीपत्ता हे पण याच्यात ॲड करून घ्यायचे. आता परत आपल्याला व्यवस्थित मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात अगदी तुम्ही या पद्धतीने जर भडंग बनवून खाल्लं ना, तर 101% गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही कधी बाहेरून आणणार नाही आणि याआधी खाल्लं पण नसेल एवढं छान लागतं. फक्त मसाला या पद्धतीने बनवायचं आणि तळताना साहित्य खास करून लो टू मिडियम फ्लेमला तळायचं. साहित्य करपलं बी गेलं नाही पाहिजे आणि अगदी कच्चं बी राहिलं नाही पाहिजे. अगदी तुम्ही महिना 2 महिना आरामात स्टोअर करू शकतात. जराही वातड वगैरे होणार नाही. बघू शकता तिथं आपलं भडंग बनवून तयार झालेलं आहे. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.